जागतिक महिला दिनानिमित्त भव्य मेळाव्यासह प्रवेश सोहळा संपन्न। वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षा सौ उर्मिलाताई गायकवाड यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी महिला यांचा भव्य मेळाव्यासह प्रवेश सोहळा सौभाग्य लॉन्स पपाया नर्सरी जवळ त्र्यंबक रोड सातपुर नाशिक इथे पार पडलाय। या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शिका सौ अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत महिलांनी वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये प्रवेश केलाय। यावेळी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचा वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सदस्या दिशाताई शेख, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, सरचिटणीस शरद भोगे, शहराध्यक्ष चौदास भालेराव, पंडित नेटावटे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रतिभा पानपाटील, सीमा गायकवाड, मोनिका जाधव, सुरेखा बर्वे, अनिता कांबळे, सुरेखा लोखंडे, वंदना भट्टारे यांच्यासह वंचित बहुजन महिला आघाडी कमिटी नाशिक जिल्हा यातील महिला पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते। संविधान न्यूज नाशिक। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना, भारतीय महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जे स्वतःला महिला समजतात त्या सगळ्या व्यक्तींना पण जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। इथे खूप साऱ्या नाशिक जिल्ह्यातील महिलांनी पक्षप्रवेश केला। तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आलेल्या महिलांनी आज अंजलीताईंशी आणि पक्षाच्या एकंदर पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला। आज या कार्यक्रमातून वंचित बहुजन आघाडीची स्त्रीविषयक ध्येय धोरणे आणि भूमिका स्पष्ट करण्यात आली आणि येत्या काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरण, राजकीय सहभागासाठी वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने काम करेल याबद्दल चर्चा झाली। धन्यवाद। महिला दिनाची औचित्य साधून आपण महिला मेळाव्याला उपस्थित झालेला आहे। काय सांगाल यावर? जाती व्यवस्थेमुळे होणारे स्त्रियांचं शोषण आणि दलित स्त्रियांच्या प्रश्नाचं वेगळेपण हे अधोरेखित करण्यासाठी 1998 पासून आम्ही भारतीय स्त्री मुक्ती दिन, मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतो। तरीसुद्धा जगभरातल्या कामगार स्त्रियांनी स्वतःच्या हक्कांसाठी जो लढा दिला त्याचं महत्त्व आमच्या लेखी कमी नाही आहे। आज उद्या 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जो नाशिकच्या महिला आघाडीने मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये प्रचंड संख्येने स्त्रिया उपस्थित होत्या आणि दलित स्त्रिया, वंचित स्त्रिया आणि कामगार स्त्रियांच्या प्रश्नावरती लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम कटिबद्ध राहील। उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। काय सांगाल? जो मेळावा झाला तर त्याला काही पक्षप्रवेश पण झाले आणि महिलांना पण ताईंकडनं खूप काही प्रेरणादायी असे संभाषण करण्यात आलं। सर्वप्रथम सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आणि आज नाशिकमध्ये जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अंजलीताई आंबेडकरांची लाभलेली होती। या कार्यक्रमाला अनेक जाती धर्मातल्या महिलांनी आज पक्षप्रवेश केला आणि त्यांना या वंचित बहुजन आघाडीवरती विश्वास आहे का समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे का तो इथल्या वंचित शोषितांसाठी लढत असतो। आणि म्हणून इथल्या अनेक जे कंजार समाजाच्या महिला आहे, मुस्लिम समाजाच्या महिला आहे, काही मातंग समाजाच्या महिला आहे, अनेक जाती धर्मातल्या महिलांनी आज इथं पक्षप्रवेश केला। त्यांचंही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतो आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण जिल्ह्याभरात, महाराष्ट्रभरामध्ये वाढवावा आणि इथल्या वंचित शोषितांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा आम्ही या आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करत आहोत। मेळावा कसा पाहिजे? मेळावा अतिशय उत्साहीमध्ये पार पडला कारण आज अंजलीताई आंबेडकर आम्हाला लाभल्या होत्या, त्यामुळे अतिशय उत्साहीमध्ये आज नाशिक जिल्ह्याची तळागाळातली महिला, आज आमची महिला आघाडीने जो श्रम घेतला त्याचं फळ आम्हाला आज इथं पाहायला मिळालं।